तर आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती आहे असं गोरंट्याल यांनी म्हटलंय। आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेणार असंही गोरंट्याल म्हणाले। 4 जण फुटणार असं दिसतंय, त्यांचे कान टोचणार असं गोरंट्याल यांनी म्हटलंय। एक टोपीवाला, एकाचे वडील राष्ट्रवादीत, एक नांदेडचा असं गोरंट्याल यांनी म्हटलंय। परिषद निवडणुका आहेत आता उद्याच आहे आणि डी डे आहे खरं म्हणजे तर, आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली। काँग्रेसचे आमदार नेमके कुठे आहेत का? काँग्रेसला कॉन्फिडन्स आहे आमचा जिंकणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं? हे बघा, आमच्या जे आम्हाला माहिती आहे की आमचे जे 3-4 लोक आहेत ते फुटणार आहे, त्यानुसार आम्ही रणनीती आकारलेली आहे। आणि आम्हाला माहिती आहे की आमचे जे कॅन्डिडेट आहेत सावंत मॅडम, त्याला कुठलाही धोका फटका सातो, त्याला कोणत्याही प्रकार दगा फटका होणे त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे। आम्ही आमच्या पुरतात आम्ही करणार आहे, बाकी लोकांचा आम्ही काही नाही। बाकी ठीक आहे, आणि महाविकास आघाडीचा आज संध्याकाळी ठरवणार आहे। आणि आमचे जे 2-3 लोक आहे, कोणाचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, कोणाचा नवरा राष्ट्रवादीमध्ये, कोणाचा आता एक टोपीवाला आहे, कधी इकडं असतो कधी तिकडं असतो, आणि एक नांदेडवाला आहे। ते 4 लोकांचा कसं करायचं आज रात्री ठरवणार आम्ही। म्हणजे टोपीवाले आहेत ते कधी तुमच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती आहे का सध्या? हे बघा, आता मी जे स्पष्ट जे 4 दिसतात आम्हाला, त्या 4चा कान कसं टोचायचं ते आज संध्याकाळी ठरणार आहे, आणि तशी रणनीती मी आखणार आहे। तुम्ही असा डोळे मारण्याचा काही कार्यक्रम या ठिकाणी आमदारांकडून पाहिला का? आमदार डोळे मारतायत का एकमेकांना, खुणावतायत का, काही म्हणतायत का? हॉटेल पॉलिटिक्स जरी होत असलं तरी आजचा दिवस महत्त्वाचा असं नाही, उद्या सकाळी लाईन लागल्यानंतर माहीत पडेल। फेस रिडिंग करून सांगणार की कोण काँग्रेसला देणार आणि कोणी फुटणार आहे, फेस रिडिंगवर सांगू शकतो। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।